नमस्कार मित्रांनो, मी राजू शिंदे आर एस किचन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आज मी अगदी झटपट आणि स्वादिष्ट अशी खाऱ्या वांग्याची रेसिपी शेअर केली आहे। तर माझ्या पद्धतीने खारं वांगं बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथं मी पाव किलो असे काटेरी वांगे घेतलेले आहेत आणि 50 ग्राम शेंगदाणे, 30 ग्राम तीळ, 1 चमचा गरम मसाला वाटून घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, 50 ग्राम तेल, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण शेंगदाणे आणि तीळ भाजून घेऊया। तर सुरुवातीला आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर पाहू शकता शेंगदाणे आपले भाजलेले आहेत। तर आपण याला आता काढून घेऊया। तर गॅसची फ्लेम कमी करूया एकदम आणि तीळ भाजून घेऊ। तर पाहू शकता मंद आचेवर जवळपास 1 मिनिट खरपूसाचं तीळ भाजून घेतलेले आहेत। तर आता गॅस बंद, तीळ काढून घेऊया। तर मी सुरुवातीला मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये सालीसकट शेंगदाणे टाकतोय, नंतर हिरवी मिरची आणि जिरे, आलं टाकतोय आणि लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मीठ टाकतोय आणि कोथिंबीर टाकतोय आणि याला वाटून घेतो। तर अशा पद्धतीने थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे आणि एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर आपण शेंगदाण्याचं वाटण काढून घेतलेलं आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ वाटून घेऊया। तर तीळ थोडे पाणी टाकून बारीक वाटून घेतो। तर अशा पद्धतीने मी पाणी टाकून तीळ वाटून घेतलेले आहे। तर आता आपण वांगे कापून घेऊया। सुरुवातीला आपण काटे कापून घेऊ वांग्याचे, अशा पद्धतीने संपूर्ण असे काटे। तर अशा पद्धतीने काटे काढून घेतलेले आहेत आणि देठ आपण अर्ध्यातून आणि अशा पद्धतीने आपण मधून चिरून घेऊ आणि नंतर अशा पद्धतीने आणि वांग बघून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून त्याच्यात कीड आहे की नाही लक्षात येईल। तर पाहू शकता इथं मी सगळे वांगे कापून घेतलेले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत। तर यामध्ये आपण आता आपलं जे शेंगदाण्याचं आपण मिश्रण वाटलेलं आहे ते भरून घेऊया, असं योग्य पद्धतीने दोन्ही बाजूनी। अशा पद्धतीने भरून घेऊया। तर पाहू शकता सगळे वांगे भरून तयार आहेत आणि आपलं मिश्रण पण संपलेलं आहे, जवळपास बराबरच झालेलं आहे। मिश्रण जर उरलं तर आपण फोडणीत देखील वापरू शकतो। तर आपण आता फोडणी करूया। तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि सुरुवातीला तेल टाकतोय। तेल आपल्याला जरा भरपूरच वापरायचं आहे। तर तेल इथं आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा मोहरी टाकूया। तळली आणि अर्धा चमचा जिरे टाकूया। त्याची फ्लेम करू आणि आपण भरलेले वांगे त्यामध्ये आणि मला असे तळून घेऊया। तर अशा पद्धतीने मी डाग पडूस्तर भाजून घेतलेले आहेत वांगे। तर आता यानंतर आपण ते जे आपलं तिळाचं मिश्रण होतं ते मिश्रण यावर ओतून घेऊया आणि यामध्ये 1 चमचा हळद टाकू, चवीनुसार मीठ टाकू आणि याला असं परतून घेऊया अशा पद्धतीने।
आणि यामध्ये आपण आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालूया। तर सुरुवातीला थोडं जास्ती पाणी घालायचं, नंतर पाणी आटून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घेऊ। तर 10 मिनिटानंतर पाहू शकता अशा पद्धतीने आपले वांगे शिजत आलेले आहेत। आणि यामध्ये आपण आता हा जो आपण गरम मसाला वाटून ठेवलेला आहे तो गरम मसाला टाकूया। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू आणि याला मिक्स करूया असं अशा पद्धतीने। आणि 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ। तर पाहू शकता 2 मिनिटानंतर आपली वांगी शिजलेली आहे आणि याला आपण आता सर्व करूया। तर अशा पद्धतीने अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने तयार झालेलं आपलं खारं वांगं। तर रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।